हॅलो फ्रेंड्स. सो आज आपण मॅथ्स पार्ट 1चा फर्स्ट चॅप्टर चालू करणार आहोत, ज्याचं नाव आहे अँगल अँड मेजरमेंट. ओके, सगळ्यात सोपा चॅप्टर आहे मॅथ्स पार्ट 1चा, दॅट इज अँगल अँड मेजरमेंट. आपण स्टार्ट करणार आहोत. ओके, सो अँगल अँड मेजरमेंट स्टडी करत असताना फर्स्ट आपल्याला अँगल म्हणजे काय स्टडी करावं लागेल. सो तुम्हाला माहिती आहे अँगल म्हणजे काय, तर दोन आर्म्सने जो तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, अँगल. जसं की हा आपण समजूया इनिशियल आर्म आहे, हा इनिशियल आर्म आहे आणि हा आहे टर्मिनल आर्म. तर इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म या दोघांनी मिळून जो काही अँगल केलाय, ओके, त्याला आपण अँगल म्हणायचं. काय म्हणायचं आपण त्याला, अँगल. ओके, आता प्रश्न येतो की अँगल पॉझिटिव्ह कधी असतो आणि अँगल निगेटिव्ह कधी असतो. म्हणजेच पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल. ओके, आता पॉझिटिव्ह अँगल कोणाला म्हणायचं बघा, लक्ष द्या व्यवस्थित. हा तुमचा इनिशियल आर्म आहे आणि हा तुमचा टर्मिनल आर्म आहे. ओके, जर इनिशियल आर्म कडून आपण टर्मिनल आर्म कडे गेलो, म्हणजे जर अँगल आपण मेजर केला घड्याळाच्या उलट्या दिशेने, म्हणजेच आपण त्याला म्हणतो अँटी क्लॉकवाईज. काय म्हणायचं, अँटी क्लॉकवाईज. म्हणजे जर आपण अँटी क्लॉकवाईज अँगल मेजर केला, अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, तर तो अँगल कधी कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. आणि जर आपण अँगल बघा व्यवस्थित लक्ष द्या, जर आपण अँगल, बघा माझा ॲरो कुठे चाललाय, क्लॉकवाईज मेजर केला. कसा मेजर केला, क्लॉकवाईज, इकडून इकडे, तर तो अँगल कसा कन्सिडर करायचा, निगेटिव्ह अँगल. ओके, कळालं. अँगल म्हणजे काय, इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्मने समाविष्ट केलेला कोन, त्याला आपण अँगल म्हणतो. हा अँगल पॉझिटिव्ह असू शकतो किंवा हा अँगल निगेटिव्ह असू शकतो. अँगल पॉझिटिव्ह कधी असतो, जेव्हा आपण इनिशियल आर्मकडून टर्मिनल आर्मकडे जाऊ. कसं, अँटी क्लॉकवाईज, म्हणजेच घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. ओके, बघा अँटी क्लॉकवाईज, याला म्हणायचं अँटी क्लॉकवाईज. इथे दाखवतो पाहिजे तुम्हाला, बघा अँटी क्लॉकवाईज, आणि याला काय म्हणायचं, क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज गेलो म्हणजे अशी दिशा, तर त्याला पॉझिटिव्ह अँगल म्हणायचं. आणि जर क्लॉकवाईज गेलो म्हणजे घड्याळाच्या दिशेने गेलो, तर त्याला त्या अँगलला कुठला अँगल म्हणायचं, निगेटिव्ह अँगल. ओके, अजून क्लिअर करून तुम्हाला सांगतो, बघा लक्ष द्या. समजा मला अँगल मेजर करायचा आहे. ओके, सगळ्यांना माहिती आहे हा किती अंशाचा कोन आहे, किती डिग्रीचा अँगल आहे, हा 90 डिग्री, बरोबर आहे. पण मित्रांनो बघा लक्ष द्या, मी ह्या अँगल पासून, म्हणजे ह्या आर्म पासून ह्या आर्मकडे गेलो, म्हणजे मी असं अँगल मेजर केला. मी आर्मचा अँगल, मी अँगल इकडून मेजर केला, बघा फ्रॉम दिस टू दिस, म्हणजे कसं गेलो मी, अँटी क्लॉकवाईज. तर ऑब्वियस तुम्हाला माहिती आहे हा अँगल 90 डिग्री आहे, तर तो प्लस 90 डिग्री घ्यायचा. प्लस 90 डिग्री, प्लस आपण लिहित नाही म्हणून मी ते कॅन्सल करून टाकतो. 90 डिग्री त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह अँगल. आणि जर बघा मी दाखवतो पुन्हा प्रकारे, जर आपण अँगल इकडून मेजर केला, ह्या आर्म पासून खाली गेलो, म्हणजे असं मेजर केलं, हे बघा अँटी क्लॉकवाईज होतं. आणि हे कसं मेजर केलं आपण आता, क्लॉकवाईज. तर मात्र हा अँगल 90 डिग्री लिहायचं नाही, -90 डिग्री लिहायचं. किती लिहायचं, -90 डिग्री. कळालं का नाही कळालं, समजतंय की नाही. म्हणजे पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल. ओके, हा पॉझिटिव्ह अँगल झाला, हा कुठला अँगल झाला, निगेटिव्ह अँगल. तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे,
पॉझिटिव्ह अँगल जेव्हा मेजर करायचा असतो तेव्हा आपल्याला अँटी क्लॉकवाईज मेजर करावं लागेल आणि जेव्हा निगेटिव्ह अँगल मेजर करावं लागेल तेव्हा आपल्याला क्लॉकवाईज जावं लागेल. कळालं? अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, क्लॉकवाईज निगेटिव्ह. ओके, आर यू गेटिंग ऑर नॉट? ओके, व्हेरी गुड. ओके, तर आता आपण काही अँगल्सचे टाईप पाहणार आहोत. ठीक आहे, दॅट इज फर्स्ट अँगल, दॅट इज झिरो अँगल. आता झिरो अँगल म्हणजे काय? तर समजा हा ओबी तुमचा इनिशियल आर्म आहे आणि त्याच्यावरती ओए हा दुसरा आर्म आलेला आहे, पण त्याने कोणतंही रोटेशन केलेलं नाही. कळतंय का? म्हणजे कोणतंही रोटेशन झालेलं नाही. हा अँगल आहे ना, हा आर्म आहे, तर ह्याच्यावरतीच दुसरा आर्म आहे तसा आहे. नाही कळालं? म्हणजे त्याने कोणतंही रोटेशन केलेलं नाही आहे, तो त्या आहे त्याच ठिकाणी आहे. याला म्हणायचं झिरो अँगल. काय म्हणायचं? झिरो अँगल. देर इज नो रोटेशन. कळालं? म्हणजे हा तुमचा जो रे आहे, ओके, तर त्याच्यावरती दुसरा एक पॉइंट आहे असं. कळालं? तर त्याला काय म्हणायचं? झिरो अँगल. कोणताही अँगल झालेला नाही, झिरो अँगल आहे. 0 डिग्री, 0 डिग्री, झिरो अँगल. पुढचा आहे वन रोटेशन अँगल. वन रोटेशन म्हणजे एक रोटेशन करून आलेलं आहे. हे बघा, हा तुमचा पहिल्यांदा ओबी रे होता. व्यवस्थित लक्ष द्या, ओबी रे होता. एक रोटेशन कंप्लीट केलं पूर्ण आणि पुन्हा परत त्याच रेवरती आला. कळतंय का नाही? इथे रे होता, एक रोटेशन कंप्लीट केलं पूर्ण, एक रोटेशन कंप्लीट केलं पूर्ण आणि पुन्हा परत आहे त्याच ठिकाणी आला. याला म्हणायचं वन रोटेशन अँगल. इथे अँगल किती असणार आहे बघा, पूर्ण रोटेशन केलंय बघा. इथे होता, इथून पुन्हा रोटेट केलं, पुन्हा परत आहे तिथे आला, म्हणजे टोटल अँगल झाला किती? इथून स्टार्ट झालं बघा, व्यवस्थित लक्ष द्या. कळतंय का तुम्हाला का नाही कळतंय? इथून स्टार्ट झालं, बरोबर आहे. त्या आर्मने एक रोटेशन कंप्लीट केलं पूर्ण आणि पुन्हा परत आहेच त्या ठिकाणी आला, म्हणजे किती डिग्री अँगल केला? 360 डिग्री. म्हणजे वन रोटेशन अँगलमध्ये अँगल किती असतो? 360. झिरो अँगलमध्ये अँगल किती असतो? ऑब्वियस आहे, 0 डिग्री. सिंपल. कळालं वन रोटेशन? वन रोटेशन कळालं असेल तर पुन्हा परत एकदा सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या बघा. वन रोटेशन याचा अर्थ एक पूर्ण रोटेशन, एक पूर्ण सर्कल कंप्लीट करून पुन्हा आहे त्याच ठिकाणी झालेलं आहे. इथे रोटेशन केलेलं आहे का? नाही. आहे त्या ठिकाणीच पॉइंट आहे, पण इथे कोणतंही रोटेशन झालेलं नाही, म्हणून त्याला म्हटलं आपण झिरो अँगल. आणि इथे काय झालंय? एक रोटेशन कंप्लीट झाले. कळतंय का? जसं की फॅन कसा फिरत असतो बघा, एक रोटेशन पुन्हा कंप्लीट करून पुन्हा परत त्या पॉइंटला येत असतो. कळतंय का? ओके, तसं इथे बघा, इथे असा ओबी आर्म होता, त्याच्यावरती ओया आहे. ओके, त्याचं रोटेशन नाही कोणतंही, म्हणजे झिरो अँगल झाला. पण त्याने एक रोटेशन कंप्लीट केलंय बघा, केलं एक रोटेशन कंप्लीट, पूर्ण एक रोटेशन कंप्लीट करून पुन्हा परत त्या आर्मवरती आलेलं आहे, तर त्याला म्हणायचं वन रोटेशन अँगल. हे बघा, एक असं पूर्ण रोटेशन केलेलं आहे. पहिला इथे ह्या पॉइंटला होता आणि एक पूर्ण बघा इथे होता, इथून पुन्हा परत एक रोटेशन कंप्लीट केलं, पुन्हा या ठिकाणी आला, म्हणजे एक सर्कल कंप्लीट केलं ना. एक सर्कल कंप्लीट झालं, याचा अर्थ त्याने किती डिग्री अँगल कंप्लीट केला? ऑब्वियस आहे, 360. म्हणजे वन रोटेशन अँगल किती असतो? 360. MCQ साठी येऊ शकतं, लक्षात ठेवायचं. वन रोटेशन अँगल इज 360 डिग्री. पुढचं स्ट्रेट अँगल. आता स्ट्रेट अँगल मध्ये काय झालंय? रोटेशन झालंय, पण कसं झालंय? अपोजिटला. म्हणजे बघा, इथून फिरलं, एक पूर्ण रोटेशन कंप्लीट केलंय का? नाही. देर इज अ हाफ रोटेशन. इथे कसं आहे? फुल रोटेशन आहे. आणि इथे कसं आहे? हाफ रोटेशन कंप्लीट केलंय बघा. या ओ पॉइंट पासून हा तुमचा पहिला ओबी रे होता, ए पण इथेच होता पहिल्यांदा. एक रोटेशन कंप्लीट केलं नाहीये, हाफ रोटेशन कंप्लीट केलंय बघा, हाफ रोटेशन केलं. अँगल किती झाला मित्रांनो? 180 डिग्री. म्हणजे स्ट्रेट अँगलचा अँगल किती असतो? 180 डिग्री. वन रोटेशनचा अँगल किती असतो?
360 डिग्री. 0 अँगलचा अँगल किती असतो? 0 डिग्री. लक्षात आलं? एकदम सिंपल. नेक्स्ट आहे राईट अँगल. राईट अँगल म्हणजे बघा काय केलं राईट अँगलने, इथून फक्त रोटेशन केलंय. किती केलंय? क्वार्टर रोटेशन. किती आहे? क्वार्टर रोटेशन. हाफ रोटेशन केलंय का? फुल रोटेशन केलंय का? नाही. काय केलंय? ओनली क्वार्टर. म्हणजे याचा अर्थ अँगल किती आहे? ऑब्वियस माहिती आहे आपल्याला. राईट अँगल म्हणजे 90 डिग्री. ओके. अँटी क्लॉकवाईज मेजर केलं पॉझिटिव्ह, क्लॉकवाईज मेजर केलं निगेटिव्ह. ओके. चौथा टाईप झाला. आणि पाचवा टाईप आहे क्वाड्रंटल अँगल. क्वाड्रंटल अँगल म्हणजे इन क्वाड्रंट, क्वाड्रंटमध्ये इन्क्लूड केलेला अँगल, त्याला म्हणायचं क्वाड्रंटल अँगल. फॉर एक्झाम्पल, हा तुमचा फर्स्ट क्वाड्रंट, हा तुमचा सेकंड क्वाड्रंट, हा तुमचा थर्ड क्वाड्रंट आणि हा तुमचा फोर्थ क्वाड्रंट. एवढं तर माहिती आहे तुम्हाला. सिंपल. फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. समजा अँगल ह्या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे तर तो फर्स्ट क्वाड्रंटल अँगल. ह्या सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे सेकंड क्वाड्रंटल अँगल. ह्या थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे थर्ड क्वाड्रंटल अँगल. चौथ्यामध्ये आहे फोर्थ क्वाड्रंटल अँगल. ज्या क्वाड्रंटमध्ये असेल त्या क्वाड्रंटमधला अँगल त्याला म्हणायचं दॅट क्वाड्रंटल अँगल. दॅट इज फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. 1 2 3 4. आर यू गेटिंग? सिंपल ॲज इट इज सिंपल. ओके. ओके. द नेक्स्ट पॉईंट आहे को टर्मिनल अँगल्स. आता को टर्मिनल अँगल्स कोणाला म्हणायचं? The directed angles of different amount of rotation having same position of initial and terminal ray are called co-terminal angle. काही कळालं नसेल काय को-टर्मिनल अँगल म्हणजे काय तुम्हाला सांगतो आणि ते कशा प्रकारे मेजर करतात तेही सांगतो. ठीक आहे. समजा हा आपला इनिशियल आर्म आहे आणि हा तुमचा टर्मिनल आर्म. इनिशियल आर्म लिहितो, टर्मिनल आर्म. हा तुमचा इनिशियल आर्म आहे, हा तुमचा टर्मिनल आर्म आहे. आपण ॲज्युम करूया की हा अँगल आहे 30 डिग्री. मी गेलोय कसं मित्रांनो? मी गेलेलो आहे अँटी क्लॉकवाईज, म्हणून मी तो पॉझिटिव्ह अँगल घेतला. म्हणजे या इनिशियल आर्म पासून हा टर्मिनल आर्म मी मेजर केला अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने +30 डिग्री एक मेजर केलं. आता मी समजा इथूनच क्लॉकवाईज जर मेजर केलं, मी अँटी क्लॉकवाईज मेजर केलंय +30 डिग्री आलं आणि मी इथून हे बघा लक्ष द्या, एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. मी अँगल माझा इनिशियल आर्म पासून टर्मिनल आर्म पर्यंत मेजर करतोय. मग मेजर करण्याच्या पद्धती दोन आहेत बघा कशा प्रकारे. पहिलं मी असं मेजर केलं या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत, म्हणजे इनिशियल आर्म पासून टर्मिनल आर्म पर्यंत. कसं केलं मी? अँटी क्लॉकवाईज. कसं केलं मी? अँटी क्लॉकवाईज. जेव्हा मी अँटी क्लॉकवाईज गेलोय तेव्हा मला अँगल किती मिळालाय? 30 डिग्री. बरोबर आहे. आणि तेच जर मी अँगल बघा ह्या इनिशियल आर्म पासून या टर्मिनल आर्म पर्यंत जातोय, पण जातोय कसं? पण मी गेलोय कसं? क्लॉकवाईज गेलोय. मी आता अँटी क्लॉकवाईज अँगल मेजर करत नाही. मी आता एवढं बघा इथून इथपर्यंत अँटी क्लॉकवाईज मेजर केला. आता मी इनिशियल आर्म पासून टर्मिनल आर्म पर्यंत क्लॉकवाईज मेजर करतोय. मला तो अँगल मिळाला किती? -330 डिग्री. कसा मेजर केलाय? क्लॉकवाईज. म्हणजे इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म ह्या दोघांची पोझिशन आहे तीच आहे. फक्त मी जे मेजर केलंय, एकदा अँटी क्लॉकवाईज मेजर केलं अँगल मिळाला 30 डिग्री आणि एकदा क्लॉकवाईज मेजर केलं अँगल मिळाला -330 डिग्री. ओके. तर ते 30 डिग्री आणि -33 डिग्री या दोघांना म्हणायचं को टर्मिनल अँगल्स. कळालं? को टर्मिनल अँगल्स म्हणजे काय? को टर्मिनल अँगल्स म्हणजे असे अँगल्स की ज्यांचा इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म यांची पोझिशन चेंज होत नाही, ॲज इट इज राहते. बट
जी मेजर करायची जी डायरेक्शन आहे ती मात्र काय होते, चेंज होते. जसं की मी क्लॉकवाईज मेजर केलं, इट विल बी डिफरंट. मी अँटी क्लॉकवाईज मेजर केलं, इट विल बी डिफरंट. आर यू गेटिंग ऑर नॉट? अजून एक तुम्हाला दाखवतो, कळालं ना मी काय म्हणतोय? फक्त क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं नाही मित्रांनो, आपण कशाही वेगवेगळ्या पद्धतीने मेजर करू शकतो. मात्र इनिशियल आर्मकडून टर्मिनल आर्मकडे यायला पाहिजे. आता मी अजून एक तुम्हाला दाखवतो बघा. आता हे तर मी कट करतो, ठीक आहे. अजून एक तुम्हाला पद्धत दाखवतो. हे तर 30 डिग्री आहेत. आता मी अजून मेजर केलं बघा, अँटी क्लॉकवाईज मेजर करतो. पण कसं मेजर करतो बघा, गेलो असं आणि पुन्हा परत आलो इकडे. म्हणजे मी काय केलं तुम्हाला कळालं का? इथे थांबलो नाही, इथून एक रोटेशन कंप्लीट केलं आणि पुन्हा परत पुढे गेलो. अँगल किती झाला हे बघा, एक सर्कल पूर्ण कंप्लीट केलेलं आहे. हे बघा, इथून आलो बघा, व्यवस्थित लक्ष द्या. इथून चालू केलं, एक सर्कल पूर्ण कंप्लीट केलं. किती झाले? 360. आणि हे पुन्हा परत किती? 30. म्हणजे किती अँगल झाला? 390. मग 30 डिग्री आणि 390 डिग्री हे पण दोन्ही कोण आहेत? को टर्मिनल अँगल. कळालं का? अशा वेगवेगळ्या जोड्या को टर्मिनल अँगल्सचे आपल्याला मिळू शकतात. तुम्ही जसं मेजर कराल तसं तुम्हाला ते मिळत राहणार. ठीक आहे. तर आता प्रश्न आपल्याला असा येतो की को टर्मिनल अँगल्स आहेत की नाही हे डायग्राम न काढता ओळखायचं कसं? ओके, मला कोणतीही डायग्राम काढायची नाहीये, पण मला सांगायचं आहे की ती जी दिलेली पेअर आहे ती को टर्मिनल अँगल्सची आहे. तर मला काय करायचं आहे, एकदम सिंपल एक एक्झाम्पल दाखवतो. आपल्या एक्सरसाइज मधलंच एक एक्झाम्पल आहे, ते तुम्हाला दाखवतो. म्हणजे तुम्हाला कळेल की को टर्मिनल अँगल्सची पेअर ओळखायची कशी. जसा प्रश्न येतो तसा. तर को टर्मिनल अँगल्सची पेअर ओळखायची कशी? ठीक आहे. तर यासाठी तुम्हाला काही ड्रॉ करायची गरज नाही. तुम्ही म्हणाल दादा मगाशी ड्रॉ केलं तसं ड्रॉ करावं लागेल का आम्हाला? ते तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी मी सांगितलं की अशा प्रकारे को टर्मिनल अँगल असतात. पण जर आपला प्रश्न असा दिला की ही दिलेली पेअर आहे, एक 210 डिग्री दिले आणि एक दिले -150 डिग्री, तर ह्या दोन अँगलची ही जी पेअर आहे ही को टर्मिनल आहे की नाही हे मला ओळखायचं. तर मला काय करायचं आहे, एकदम सिंपल असा प्रश्न सुद्धा आहे आपल्याकडे. तुम्हाला डिफरन्स घ्यायचा. काय घ्यायचं? डिफरन्स घ्यायचा. कोणामधला? यातली मोठी संख्या कुठली आहे? 210. ओके, त्यातून डिफरन्स घ्यायचा म्हणजे काय करायचं आहे? मायनस करायचं आहे. छोटी संख्या कुठली आहे? -150. मोठी संख्या कुठली होती? 210. मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस केली. 210 मायनस -150. मायनस मायनस काय झाले? प्लस. आन्सर किती आलं? 360. जर दोन ते जे तुम्हाला अँगल्स दिलेत त्या अँगलचा डिफरन्स जर 360च्या पाड्यामध्ये येत असेल, इन द मल्टिपल्स ऑफ 360 डिग्री, दोन अँगल्सचा डिफरन्स जर 360च्या मल्टिपल्समध्ये येत असेल तर ते अँगल्स को टर्मिनल अँगल्स आहेत. जसं की आलेत, मग लिहायचं द डिफरन्स बिटवीन given angles is the multiple of 360 degree. 360 नाही आहे मित्रा, 360च्या पाड्यामध्ये आले पाहिजे. म्हणजे 360, 720, 1080. ओके, सो ऑन. म्हणजे तुमचे अँगलचा जो काही डिफरन्स आहे तो 360च्या पाड्यामध्ये जर आला तर त्यांना आपण को टर्मिनल अँगल्स म्हणायचं. द डिफरन्स बिटवीन गिवन अँगल्स इज द मल्टिपल ऑफ 360 डिग्री. ओके, आणि म्हणून लिहायचं हेन्स, वरती लिहितो पाहिजे, हेन्स गिवन पेअर ऑफ अँगल्स इज को टर्मिनल. कळालं? एकदम सिंपल. ओके, नेक्स्ट पार्ट, सिस्टीम्स टू मेजर अँगल्स. अँगल्स मेजर करण्यासाठी कोणकोणत्या सिस्टीम्स आहेत? तर दोन सिस्टीम्स आहेत. दॅट इज अ सेक्साडेसिमल सिस्टीम अँड सर्क्युलर सिस्टीम. ओके,
आता सेक्साजेसिमल सिस्टीम म्हणजेच काय तर डिग्री मेजर्स. दोन सिस्टीम आहेत, सेक्साजेसिमल सिस्टीम आणि सर्क्युलर सिस्टीम. सेक्साजेसिमल सिस्टीम म्हणजेच डिग्री मेजर आणि सर्क्युलर सिस्टीम म्हणजेच रेडियन मेजर. ओके, सो फर्स्ट आपण सेक्साजेसिमल सिस्टीम दॅट इज डिग्री मेजर्स पाहायचं आपण. ओके, म्हणजेच डिग्रीमध्ये अँगल मेजर करायचं. कळालं का तुम्हाला? अँगल मेजर करायचं, पण कशामध्ये मेजर करायचं आहे? डिग्रीमध्ये. मग एक डिग्री म्हणजे काय? एक डिग्री कोणाला म्हणायचं? तर 1/360 पार्ट ऑफ कम्प्लीट रोटेशन. एका कम्प्लीट रोटेशनचा 1/360 पार्ट. ओके, लिहितो मी इकडे 1/360 पार्ट ऑफ 1 कम्प्लीट रोटेशन. ओके, 1/360 part of 1 complete rotation is called 1 degree. याला म्हणायचं 1 डिग्री. कसं डिनोट करतात ते? 1 आणि वरती आपण 1 डिग्री. ओके, किती? 1/360 पार्ट. लक्षात ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, हे तुम्हाला MCQ साठी इम्पॉर्टंट होईल. ओके, एका कम्प्लीट रोटेशनचा 1/360 पार्ट, 1/360 पार्ट ऑफ दी 1 कम्प्लीट रोटेशन इज कॉल्ड 1 डिग्री. ओके, आणि जर त्या डिग्रीचा 1 डिग्रीचा आपण 1/60 पार्ट घेतला, 1/60 पार्ट. ओके, पार्ट ऑफ 1 डिग्री. हा, तर त्याला म्हणायचं 1 मिनिट. काय म्हणायचं? 1 मिनिट. 1 मिनिट कसं डिनोट करतात? 1 आणि वरती 1 त्याला दाखवतो. कळालं हे? 1/60 पार्ट, 1/60 पार्ट कोणाचा घेतला? एका डिग्रीचा घेतला. 1 डिग्रीचा. 1 डिग्रीचा 1/60 पार्ट जर आपण घेतला तर त्याला म्हणायचं 1 मिनिट, विच इज डिनोटेड बाय, हे बघा, हे 1 आणि वरती त्याच्या 1 डॅश काढायचे. 1 मिनिट झाला. कळालं? आणि जर 1/60 पार्ट घेतला एका मिनिटचा, तर त्याला म्हणायचं 1 सेकंड. कळतंय? 1/60 पार्ट, 1/60 पार्ट ऑफ 1 मिनिट, तर त्याला म्हणायचं 1 सेकंड. कसं डिनोट करतात? 1 सेकंड म्हणजे 2 वरती त्याच्या डॅश काढेल. 1 सेकंड. आर यू गेटिंग ऑर नॉट? सोपा आहे एकदम. सेक्साजेसिमल सिस्टीम दॅट इज डिग्री मेजर करायचं असेल तर 1 डिग्री म्हणजे काय? 1/360 पार्ट ऑफ 1 कम्प्लीट रोटेशन. एका कम्प्लीट रोटेशनचा 1/360 पार्ट, त्याला म्हणायचं 1 डिग्री, विच इज डिनोटेड बाय 1, आणि त्याच्यावरती आपण 0 काढायचा. डिग्री, 1 डिग्री, माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे. आणि जर त्या एका डिग्रीचा 1/60 पार्ट घेतला तर त्याला म्हणायचं 1 मिनिट, आणि त्या एका मिनिटाचा जर 1/60 पार्ट घेतला तर त्याला म्हणायचं 1 सेकंड. कळतंय? म्हणजे डिग्री, मिनिट आणि सेकंड. पुढे एक एक्झाम्पल येईल, त्यामध्ये तुम्हाला कन्वर्ट करून दाखवेन की डिग्रीचं कन्वर्शन डिग्री, मिनिट आणि सेकंडमध्ये कसं करायचं. ओके, सो तेही तुम्हाला मी दाखवेल. पुढे येईल तसं क्वेश्चन तो आपण पाहणार आहोत. हे कळालं? तुमच्या लक्षात आलं? पुन्हा परत सांगतो, एका कम्प्लीट रोटेशनचा 1/360 पार्ट जर आपण घेतला then it is called 1 डिग्री. एका डिग्रीचा 1/60 पार्ट घेतला, 1/60 पार्ट, तर त्याला म्हणायचं 1 मिनिट. आणि एका मिनिटाचा 1/60 पार्ट घेतला त्याला म्हणायचं 1 सेकंड. म्हणजे डिग्री, डिग्री, मिनिट आणि सेकंड असे 3 पार्ट त्याच्यामध्ये झाले. आर यू गेटिंग ऑर नॉट? व्हेरी गुड. ओके, म्हणजे आपण असंही म्हणू शकतो 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट.
आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. कळालं? 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट. लिहितो पाहिजे 1 डिग्री $60 मिनिट आणि 1 मिनिट 1 मिनिट 60 सेकंड्स. कळालं? हेही इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. 1 डिग्री म्हणजे 60 मिनिटं आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. आर यू गेटिंग? ओके. पुढचा जो पार्ट आहे दॅट इज रेडियन मेजर. ओके, त्याला आपण सर्क्युलर सिस्टीम असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर तेही पाहूया आपण. ठीक आहे, आता सर्क्युलर सिस्टीम किंवा रेडियन मेजर म्हणजे काय? आता जसं आपण डिग्रीमध्ये अँगल मेजर केला तसा अँगल आपण रेडियनमध्ये सुद्धा मेजर करू शकतो. रेडियन जसं आपण 1 डिग्री लिहिलं होतं, आपण कसं नोट केलं होतं? 1 डिग्री. तसं जर मला रेडियनमध्ये मेजर करायचं असेल तर मी लिहिणार आणि वरती काय काढणार? सी. रेडियन. आर गेटिंग? एकदम सिंपल. ह्याला म्हणायचं रेडियन मेजर, ह्याला म्हणायचं डिग्री मेजर. म्हणजे जर मला तो अँगल रेडियनमध्ये डिनोट करायचा असेल तर मी 1 डिग्रीचं 1 रेडियनमध्ये, 1 डिग्रीचं कन्वर्शन नाही मित्रांनो, हे मी तुम्हाला जस्ट दाखवलंय. 1 डिग्री असं लिहितात, 1 रेडियन असं लिहितात. 1 रेडियन 1 आणि डोक्यावरती काय काढायचं? त्याच्या सी काढायचं. ओके, दॅट इज 1 रेडियन असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, आता पुढचा पार्ट जो आहे की 180 डिग्री, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट बघा. 180 डिग्री म्हणजे पाय रेडियन म्हणायचं. किती? सगळ्यात महत्त्वाचं आहे, नोट करून ठेवायचं. जे आता पार्ट झालेला आहे बोर्डवरती सगळं जो शिकवलेलं आहे ते 1 बाय 1 पॉईंट बाय पॉईंट तुम्ही नोट करून घ्या. ठीक आहे, सर्क्युलर सिस्टीममध्ये रेडियन मेजरमध्ये आपण पाहताना सगळ्यात महत्त्वाचं 180 डिग्री म्हणजे पाय रेडियन. काय म्हणायचं? 180 डिग्री म्हणजे काय? पाय रेडियन. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. ठीक आहे, त्यातलं जे महत्त्वाचं आहे तेच मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, एक्स्ट्रा पॉईंटची आपल्याला काही गरज नाही आहे. आर यू गेटिंग ऑर नॉट? समजतंय? एकदम सिंपल. ओके, की डिग्री डिनोट करताना आपण वरती 0 काढतो, बरोबर ना? आणि रेडियन डिनोट करताना वरती काय काढायचं? सी काढायचं. पण कन्व्हर्शन लक्षात ठेवा, हे सगळ्यात महत्त्वाचं कन्व्हर्शन आहे. 180 डिग्री 180 डिग्री म्हणजेच पाय रेडियन होतात. 180 डिग्री म्हणजेच पाय रेडियन. कळालं? ओके, आता याच्या पुढचा महत्त्वाचा पार्ट आहे जो या पूर्ण चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट राहणार आहे, तो आपण पाहणार आहोत. ओके, तर आता डिग्रीचं रेडियनमध्ये कन्व्हर्शन कसं करायचं आणि रेडियनचं डिग्रीमध्ये कन्व्हर्शन कसं करायचं. जर मला डिग्रीचं कन्व्हर्शन रेडियनमध्ये करायचं आहे, दाखवणार आहे मी तुम्हाला सगळ्या मित्रांनो कसं काढतात ते. ठीक आहे, मला डिग्रीमध्ये अँगल दिलेला आहे आणि त्याचं कन्व्हर्शन तुम्हाला रेडियनमध्ये करायचं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे? सिंपल करायचं आहे की जो दिलेला डिग्री आहे त्याला मल्टिप्लाय करायचं पाय अपॉन 180 ने. कशानं मल्टिप्लाय करायचं? पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180. जर आपण दिलेल्या डिग्री मेजरला पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला याचं रेडियनमध्ये आन्सर मिळतं. जसं की मी तुम्हाला बोललो 30 डिग्री याचं कन्व्हर्शन रेडियनमध्ये करा. 30 डिग्रीमध्ये आहे ना, त्याचं कन्व्हर्शन रेडियनमध्ये करायचं असेल तर मी करणार कसं? बघा, 30 घेणार आणि त्याला मल्टिप्लाय करणार. कशाने मल्टिप्लाय करायला सांगितलंय? पाय अपॉन 180 केलं. बघा, एकदम सिंपल काम करायचं आपल्याला. डिग्रीचं रेडियनमध्ये कन्व्हर्शन करताना पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करायचं. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं आहे पाय अपॉन 180.
पाय अपॉन 180. ओके, चला भाग लावा. 6. आन्सर किती आलं? पाय अपॉन 6. वरती काय लिहायचं? सी. म्हणजे 30 डिग्री म्हणजे पाय बाय 6 रेडियन. सिंपल आहे एकदम. डिग्रीचं कन्वर्शन कशामध्ये केलं? रेडियनमध्ये केलं. पहिला पार्ट लक्षात आला. डिग्रीचं रेडियनमध्ये कन्वर्शन करताना पाय अपॉन 180. ओके, आणि मला उलट करायचं आहे आता. रेडियनचं कन्वर्शन डिग्रीमध्ये करायचं आहे. कशाचं कन्वर्शन? रेडियनचं कन्वर्शन कशामध्ये करायचं आहे? डिग्रीमध्ये करायचं आहे. तर मल्टिप्लाय करायचं, उलट करायचं. हे काय? 180 अपॉन पाय. बघा मी करतो. हाच अँगल आपण बघूया. पाय बाय 6 रेडियन आहे. काय आहे? पाय बाय 6 रेडियनचं कन्वर्शन करायचं आहे. कशामध्ये? डिग्रीमध्ये. तर मी काय करणार? पाय बाय 6 घेणार आणि त्याला मल्टिप्लाय कशाने करणार? 180 अपॉन पायने. पायला पाय गेला. 6 3 18. आन्सर किती आलं? 30 डिग्री. कळालं तुम्हाला? एकदम सिंपल. डिग्रीचं रेडियनमध्ये कन्वर्शन आणि रेडियनचं डिग्रीमध्ये कन्वर्शन. डिग्रीचं रेडियनमध्ये कन्वर्शन करताना पाय आपण 180ने मल्टिप्लाय करायचं आणि रेडियनचं डिग्रीमध्ये कन्वर्शन करताना 180 अपॉन पायने करायचं. कळालं? आता तुमचं कन्फ्युजन होतं, लक्षात राहत नाही पाय अपॉन 180ने करायचं का 180 अपॉन पायने करायचं. तर एक लक्षात ठेवा, डिग्रीचं रेडियन, एक लक्षात ठेवा कोणतंही, डिग्रीचं रेडियनमध्ये कन्वर्शन करतो याचा अर्थ पायची व्हॅल्यू आहे, म्हणजे पाय अपॉन 180ने तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे पाय अपॉन 180. कळालं? आणि रेडियन टू डिग्री करताना 180 अपॉन पाय.